तर राउंड 2 ची अलॉटमेंट लागलेली आहे बीएससी ऍग्रीकल्चरची. तर आपण बघूयात की अलॉटमेंट कशी लागलेली आहे, त्याचे रूल्स काय आहेत, त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत. तर आज सकाळी अलॉटमेंट लागलेली आहे, त्यामध्ये 3 वाजता. तो हा व्हिडिओ खूप उशिरा आपण रेकॉर्ड करत आहेत, कारण की अलॉटमेंट फर्स्ट इयर इंजिनिअरिंगची पण लागलेली आहे आज, आणि त्यासोबत एमसीए ची पण अलॉटमेंट लागलेली आहे, त्यामध्येच बीएससी ऍग्रीकल्चरची पण अलॉटमेंट लागलेली आहे. आणि आपण सगळ्या सीईटी सेल वरती जेवढे कोर्सेस आहेत त्या कोर्सेससाठी आपण काउन्सिलिंग देतात. त्यामुळे सकाळपासून विद्यार्थ्यांची खूप गर्दी होती ऑफिसवरती, आणि आपण डेडिकेटेड काही युट्यूबर नाही आहेत. विद्यार्थ्यांना घर बसल्या सोप्यातल्या सोप्या भाषेमध्ये कसं माहिती पोहोचवता येईल, आणि त्या माहितीचा उपयोग विद्यार्थ्यांना कसं चांगलं चांगलं कॉलेज मिळवून देता येईल, हो, ते आमचा प्रयत्न असतो. नमस्कार, माझं नाव आहे विशाल कासेकर. आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की राऊंड सेकंड मध्ये कॉलेज मिळाल्यानंतर काय करायचंय. तर ज्या मुलांना पहिल्या राऊंड मध्ये अलॉटमेंट भेटलेली आहे, पण त्या मुलांनी फ्लोट केलेला आहे, त्या मुलांना सेकंड राऊंड मध्ये अलॉटमेंट भेटलेली आहे, तर त्या मुलांचं ऑटो फ्रीज झालेलं आहे. हे झाला पहिला पॉईंट. सेकंड पॉईंट मध्ये ज्या मुलांना पहिल्या राऊंड मध्ये कॉलेज भेटलं नाही, पण राऊंड सेकंड मध्ये कॉलेज भेटलं, त्या मुलांनी फ्लोट करायचं आहे. तर ज्या मुलांना पहिला, हा झाला दुसरा पॉईंट. तर ज्या मुलांना पहिल्या राऊंड मध्ये अलॉटमेंट भेटली, फ्लोट केलं, पण त्या मुलांनी चॉईस फिलिंग केली नाहीये, किंवा त्यांनी ऑटो चॉईस म्हणजे जे पहिल्या राऊंडला चॉईस फिलिंग होती तेच कंटिन्यू ठेवली, तर त्या मुलांसाठी चेंजेस झाले असतील तर चांगली गोष्ट आहे, त्यांचं ऑटो फ्रीज होईल. नाही चेंजेस झाले तरी त्यांचं ऑटो फ्रीज होणार आहे. पण ज्या मुलांचा आता ऑटो फ्रीज झालेला आहे त्या मुलांना ऍडमिशन घ्यायचं आहे. ऍडमिशन रिपोर्टिंग कालावधी आहे आपला फ्लोट साठी, आणि ज्यांचं ऑटो फ्रीज झाले त्यांच्यासाठी 24/8/2026 ते 26/8/2026 मध्ये. यामध्ये तुम्ही रिपोर्टिंग करू शकतात कॉलेजवरती जाऊन. आपल्याला हा आहे रिपोर्टिंग पिरियड. त्यामध्ये ते रिपोर्टिंग झाल्यानंतर आपली लागली थर्ड राऊंड साठी 27 तारखेला आपली सीट वॅकन्सी डिस्प्ले होणार आहे. त्यानंतर आपलं जे राऊंड थर्ड आहे, राऊंड थर्ड फक्त ज्यांनी फ्लोट केलं, ज्यांचं फ्लोट आहे त्याच मुलांना करता येतं. ज्यांचं ऑटो फ्रीज झालेला आहे त्या मुलांचं राऊंड थर्ड मध्ये काहीही म्हणजे हे नाहीये, काम नाहीये. त्यांना डायरेक्ट स्पॉट राऊंड मध्ये जायचं आहे. जर जाण्याची इच्छा असेल तर ते विद्यार्थी जाऊ शकतात, जर त्यांना मनासारखं कॉलेज भेटलं नाही तर त्यामध्ये. तर थर्ड राऊंड आपला जो डिस्प्ले होणार आहे तो 31 ला होणार आहे. त्याचा जो ऍडमिशन रिपोर्टिंग कालावधी आहे तो 1 तारीख ते 1/9/2026 ते 3/9/2026 यामध्ये आहे. हा, आणि स्पॉट बद्दल आपण याच्या थर्ड राऊंडची वॅकन्सी आल्यानंतर थर्ड राऊंडची कट ऑफ काय असेल त्यावेळेस आपण बघणार आहोत. आणि फीस, कॉलेजेसची सीट कशी, फीस कशी चेक करायची आहे, तर आपण होम पेजला यायचं आहे. होम पेजला आल्यानंतर लेफ्ट साइडला फी स्ट्रक्चर आपल्याला दिलेला आहे या वर्षीचं गव्हर्नमेंटनं. यामध्ये अप्रूव्ड फीस दिलेली आहे. त्यामध्ये गेल्यानंतर आतमध्ये असा इंटरफेस येतो, त्यावरती आपण मध्ये गेल्यानंतर जो काही आपला कोर्स आहे तो निवडायचा आहे. निवडल्यानंतर शहर निवडायचा आणि सबमिट केल्यानंतर इथे टोटल फीस, डेव्हलपमेंट फीस आणि ट्युशन फीस आपल्याला दिसून येईल. त्यामध्ये अशा प्रकारे